गंगूबाई काठियावाडीची गोष्ट. गंगूबाईची जीवनकथा भाग 2. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही. गंगूबाई काठियावाडी यांची जीवनकथा मी तुम्हाला मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. गंगूबाईचे पुढील आयुष्य कसे होते किंवा त्यांनी त्यांचे जीवन इतर स्त्रियांच्या जीवनासाठी कसे घालवले याविषयी बरेच प्रश्न होते. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर का अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसेल तर विनंती आहे की अगोदर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि गंगूबाई काठियावाडी यांच्या संघर्ष जीवनाची तुम्हाला माहिती मिळेल. गंगूबाई हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आली होती, पण इथल्या दलदलीत ती अडकली आणि तिच्या जगण्याला एक वेगळेच वळण लागले. 9वी पर्यंत शिकलेल्या गंगूला वाटले, माझं आयुष्य आता खराब झालं आहे, पण आता मी दुसऱ्यासाठी जगेल. याच भावनेतून त्यांनी अनाथांसाठी काम सुरू केलं होतं. वेश्या व्यवसायातील काही मुलींची त्यांनी लग्न लावून दिली. रेड लाईट एरियातील सर्व मुलींची ती आई बनली. त्यांनी 4 मुले दत्तक घेतली होती. गंगूबाई काठियावाडी यांचे वास्तव मुंबईतील कामाठीपुरात होते. दक्षिण मुंबईतील छोट्या घरांच्या दाटीवाटीनं बनवलेल्या चाळींचे काही भाग, त्यातील कामाठीपुरा बदनाम बस्ती अशी ओळख असलेला. दलालांनी भुलवून देहविक्रेय यासाठी येथे आणून टाकलेल्या मुली, त्यांचे शोषण हे या जगाचे वास्तव. देह विक्रेत्याच्या बाजारात उभ्या केल्या गेलेल्या या स्त्रियांसाठी गंगूबाईनं मोठं सामाजिक कार्य उभं केलं. त्यांनी देह विक्रेय करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी संघर्ष केला. कामाठीपुरातील 12व्या गल्लीतील रेशमवाले या चाळीत त्यांचा दरबार भरायचा. कामाठीपुरा येथील मुलींना काही अडचणी आल्या की गंगूबाई पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना सोडवून आणत असत. गंगूबाई येथील मुलांना आपल्या आईप्रमाणे सांभाळत असत. असे प्रसंगी माफिया टोळीशी भिडण्यातही त्या मागेपुढे हटल्या नाहीत. कामाठीपुरात गंगूबाईचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. गंगूबाई कामाठीपुरातील एक अशी क्वीन होती जी काळ्या रंगाच्या बेंटले कारमध्ये फिरत होती. तिची रुंद सोनेरी पट्टे असलेली साडी आणि कपाळावर मोठी सिंदूर बिंदी तिच्या शैलीने तिची श्रीमंती दर्शवत होती. मुंबईतील इतर माफिया तिच्या दबदब्यामुळे प्रभावित होते. गंगूबाई नऊवारी नेसायच्या. त्यांच्या ब्लाउजला सोन्याची चैन आणि सोन्याची बटणे होती. गंगूबाईला सोन्याची खूप आवड होती. असे सांगितले जाते की गंगूबाईनं कधीही कुणाला मारहाण शिवीगाळ केली नाही. त्या अतिशय प्रेमळ होत्या, म्हणून तेथील लोकांमध्ये त्या गंगू मा म्हणून प्रसिद्ध झाल्या. काठियावाडी मधल्या एका चांगल्या घराण्यातली ही मुलगी होती. या घराण्याला शिक्षणतज्ज्ञ वकिलांची परंपरा होती.
ही गंगा रमणीकलाल नावाच्या एका अकाउंटंटच्या प्रेमात पडली आणि कुटुंब त्याच्यासोबत आपल्याला लग्नाला तयार होणार नाहीत म्हणून तिनं मुंबईला पळून आली. पण त्या माणसानं तिला फसवलं आणि कामाठीपुरामध्ये विकलं. कामाठीपुरात आल्यानंतर आपल्या परतीचा मार्ग बंद झाल्याचं आता तिच्या लक्षात आलं होतं. तिला कुटुंबातल्या कुणीही स्वीकारलं नसतं म्हणून तिने एक प्रकारे जी परिस्थिती तिच्या समोर आली त्या परिस्थितीला तिनं स्वीकारलं आणि त्यामुळे ती वेश्या व्यवसाय करू लागली. ती कोणी गँगस्टर नव्हती, ती अंडरवर्ल्डचा हिस्सा नव्हती, पण ती अशा एका व्यवसायामध्ये होती ज्याच्याकडे चांगल्या दृष्टीनं पाहिलं जात नाही. मग कालांतराने ती त्या कामाठीपुरातल्या कुंटन खाण्याची प्रमुख झाली. वेश्या व्यवसायात आल्यानंतर ह्या गंगाची गंगू झाली आणि वेश्या व्यवसाय करणारी गंगू कालांतरानं व्यवसाय चालवणारी प्रमुख अशी झाली. कामाठीपुरातल्या घरवाली निवडणुकांना गंगूबाई उभ्या राहिल्या आणि त्या जिंकल्याही. वेश्या व्यवसाय करणाऱ्या गंगूला आता सर्वजण गंगूबाई काठेवाडी असे म्हटलं जाऊ लागलं. एकीकडे हा कोठेवाली या शब्दाचा अपभ्रंश होता, तर दुसरीकडे कुटुंबाच्या काठियावाडी या नावाशी जवळीक साधणारी ही शेवटची गोष्ट होती. तुम्ही जेव्हा गंगूबाईची पूर्ण कथा ऐकाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की गंगूबाई ही मोठ्या जिद्दीची बाई होती. तिचं जगणं आणि तिचा काळ तिने मोठ्या जिद्दीनं लढला. गंगूबाईचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तेथील कोठ्यांमध्ये दुःखाची कळा पसरली होती. अशी ही गंगूबाईची कहाणी.